शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा. उद्धव ठाकरे उमेदवार असल्यास विधान परिषद निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता. पवारांकडून याआधीच पाठिंबा जाहीर. काँग्रेसच्या भूमिकेकडे आता लक्ष. मुख्यमंत्री फडणवीस ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात. पश्चिम बंगालमध्ये आज फडणवीसांचा रोड शो. भवानीपुरात मराठी मतदारांशी फडणवीस संवाद साधणार. धर्मांतरण आणि लैंगिक छळ प्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोगाकडून गंभीर दखल. चौकशीसाठी समिती नाशिकमध्ये. पीडित महिलांशी संवाद साधणार. TCS प्रकरणातील फरार आरोपी निदा खानचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज. नाशिक जिल्हा सत्र न्यायालयामध्ये अर्ज सादर. उद्या सुनावणी होण्याची शक्यता. धर्मांतरण प्रकरणामध्ये निदा खान एकमेव फरार आरोपी. नाशिक धर्मांतरण प्रकरणातील विदेशी फंडिंगचे धागेदोरे शोधण्यासाठी येत्या NIA मैदानात. धर्मांतरण रॅकेटची कागदपत्र NIAकडे सुपूर्द. दिल्ली बॉम्बस्फोटांच्या पार्श्वभूमीवर नेक्सस तपासणार. गेल्या 5 वर्षांमध्ये TCSमध्ये लैंगिक छळाच्या तक्रारींमध्ये 5 पटीनं वाढ. कंपनीच्या वार्षिक अहवालातून धक्कादायक माहिती समोर. परतवाडा प्रकरणातील आरोपींच्या वादानं गुन्ह्याचा उलगडा. मुली पटवण्याच्या विकृत स्पर्धेवरून नराधमांमध्ये वाद. आरोपी अयान आणि उझेरमध्ये वादानंतर व्हिडिओ व्हायरल. रॅकेटचा पर्दाफाश. परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणामध्ये कठोरा नाक्यावरील आरोपीनं वापरलेला फ्लॅट सील. फ्लॅट मालकाची पोलिसांकडून चौकशी होणार. आतापर्यंत 8 आरोपींना अटक. अमरावतीच्या परतवाडामधील लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपीच्या वाढदिवसाला पोलिसांची हजेरी. सेलिब्रेशनचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. गोरेगाव नेस्को ड्रग्ज प्रकरणातील सर्व आरोपींना 18 तारखेपर्यंत पोलीस कोठडी. नेस्कोमधल्या कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या अतिसेवनानं 2 तरुणांचा झाला होता मृत्यू. ड्रग्ज घटनेमध्ये मृत्यू झालेल्यांबद्दल नेस्कोकडून संवेदना व्यक्त. चौकशीसाठी तपास यंत्रणांना पूर्ण सहकार्य करू. कार्यक्रमासाठी सर्व कायदे नियम आणि प्रोटोकॉलचं पालन केल्याचा दावा. नगरसेवक पद धोक्यात येताच MIMच्या नगरसेविका सेहर शेख नॉट रिचेबल. घरगुती कारणामुळे माध्यमांशी संवाद नाही. नातेवाईकांचं स्पष्टीकरण. सेहर शेखवर शासकीय यंत्रणांची दिशाभूल केल्याचा आरोप. तर नॉट रिचेबल सेहर शेख वानखेडेवर दिसल्याची माहिती. राज ठाकरे आज महापालिका आयुक्त अश्विनी भिडेंची भेट घेणार. नव्या आयुक्तांना शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे पालिकेमध्ये जाणार. केंद्र सरकारनं नव्यानं मांडलेल्या परिसीमन विधेयकाला विरोधकांचा विरोध. 131व्या घटना दुरुस्तीनुसार लोकसभेच्या जागा 543 वरून 850 होणार. आज 4 वाजता लोकसभेत मतदान. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा.